अंतरा आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज। चला नजर टाकूया आजच्या काही विशेष घडामोडींवर। उल्हासनगर परिमंडल 4च्या हद्दीत पोलिसांनी विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबवले। या कारवाई दरम्यान उघड्यावर गांजा आणि मद्य सेवन करणाऱ्या तसेच संशयित व रेकॉर्डवरील 15 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। पोलिसांची कारवाई आणि मोहीम उल्हासनगर व परिसरातील संवेदनशील भागात ही कारवाई करण्यात आली। उघड्यावर नशा करणारे तडीपार व वॉरंट असलेले गुन्हेगार मिळून 15 जणांना ताब्यात घेतले। शहरात स्ट्रीट क्राईमला आळा घालणे आणि कायदा सुव्यवस्था राखणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू होता। आशुतोष डुमरे सर यांच्या आदेशाप्रमाणे आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हिललाईन पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कॉम्बिंग ऑपरेशनचं आज आयोजन केलेलं आहे। या कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये आमच्या पोलीस स्टेशनचे 7 अधिकारी आणि जवळपास 25 अंमलदार हे सहभागी झाले होते। या कॉम्बिंग ऑपरेशनचा उद्देश जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, पाहिजे आरोपी आहेत, फरारी आरोपी आहेत, हिस्ट्री शीटर आहेत, त्याचप्रमाणे जे वारंवार शरीराविरुद्धचे गुन्हे करतात यांना चेक करून त्यांच्यावर कारवाई करणे हा उद्देश होता। त्याचबरोबर अमावस्येच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी गांजा सेवन करणे, मद्य सेवन करणे आणि त्यातून जे वाद आणि भांडणं होतात त्याला प्रतिबंध घालण्यासाठी आम्ही आज एक कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं होतं। कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान आम्ही नेहरू गार्डन, वसंतशाह दरबार, दशहरा मैदान, वीर तानाजी नगर, कुर्ला कॅम्प, नेहरू या ठिकाणी आम्ही तसेच प्रेमनगर टेकडी, पाण्याची टाकी या ठिकाणी अशा चेकिंग करता वेगवेगळ्या टीम आम्ही स्थापन केल्या होत्या। तडीपार गुंडांना चेक करण्यासाठी आम्ही टीम नेमली होती। त्याच्यामध्ये आम्ही जवळपास आतापर्यंत 15 संशयितांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। आता त्यांचे अभिलेख तपासून त्यांची पुढील आम्ही कारवाई करत आहोत। सर, अशीच कारवाई शहरामध्ये सुरू आहे का? हा संपूर्ण ठाणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये आजचं कॉम्बिंग ऑपरेशन हे